हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त असा रवा केक. या रवा केकची परफेक्ट रेसिपी, योग्य प्रमाण आणि सर्व टिप्स जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा सर्वांना आवडणारा मस्त असा रवा केक कसा बनवायचा, चला बघूया. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. रवा केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूया. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय, अर्धी वाटी साखर घेतलीये, पाव वाटी दही घेतलंय. हे दही जास्त आंबट नाहीये. पाव वाटी साजूक तूप घेतलंय. या केकला मेन फ्लेवर हा साजूक तुपामुळेच येणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता. त्याचप्रमाणे दूध घेतलंय. दूध आपल्याला जसं लागेल तसं बॅटर बनवायला आपण घालणार आहोत. त्याचप्रमाणे मी 3 चमचे मिल्क पावडर घेतलीये आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्ही मैदाही घेऊ शकता. त्याचप्रमाणे केक मध्ये घालण्यासाठी मी इथे टुटी फ्रुटी घेतलीये. तर आता आपण केक कसा बनवायचा ते बघूया. मी इथे केक बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराची कढई प्रीहीट करायला ठेवली आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे. ही आपल्याला 5 मिनिटं कढई आपल्याला 10 ते 15 मिनिटं प्रीहीट करून घ्यायची आहे. तुम्ही कोणत्याही मोठ्या आकाराचा पातेलं घेतलं तरी चालेल. केकचं बॅटर बनवण्याआधी आपण केक टिनला ग्रीस करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे खाली पार्चमेंट पेपर लावून घेतला आहे, किंवा बटर पेपरही तुम्ही लावू शकता. आणि त्याचबरोबर आपण तूप लावून ह्याला छान ग्रीस करून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे. हे असं सर्व बाजूनी आपल्याला तूप असं छान लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला केक व्यवस्थित सुटतो. तुम्ही जर तेल वापरत असाल तर तेलानेही असं ग्रीस करू शकता. आणि जर तुमच्याकडे केक टिन नसेल तर तुम्ही असा कोणताही टोप घेऊ शकता जो सर्व बाजूनी समान जाडीचा असेल. तर आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊयात. आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया. त्यासाठी मी एका मोठ्या वाडग्यामध्ये दही ऍड करून घेते आणि साजूक तूप घालून घेते. या केकला मेन साजूक तुपानेच फ्लेवर येतो. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलातही बनवू शकता. आणि यामध्ये मी साखर घालून घेते. तुम्ही साखर तुमच्या गोडीनुसार थोडी कमी जास्त केलीत तरी चालेल. हे आता आपण साखर विरघळेपर्यंत छान फेटून घेणार आहोत. हे छान एकजीव झालं ना, मग केकला छान चव येते. आपण केक बनवताना एक काळजी घ्यायची, ते म्हणजे जे आपण केक मध्ये दही घालणार आहोत ते दही जास्त आंबट नको. जे आपलं ताजं दही असतं तेच आपण ह्यामध्ये घालून केक बनवणार आहोत. कारण जर आंबट दही वापरून केक बनवला तर केकला एक वेगळी आंबट चव येते. आता मी साखर व्यवस्थित विरघळून घेते आणि पुढे काय करायचं ते तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता, हे आपलं क्रीमी मिश्रण बनून तयार आहे. यामध्ये आपण दही, तूप आणि साखर घातली होती. साखर आपण ह्यामध्ये विरघळवून घेतली आहे. आता आपण ह्यामध्ये जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घालणार आहोत. हा 1 वाटी रवा आहे. तीन चमचे मिल्क पावडर, 2 चमचे गव्हाचं पीठ आणि चिमूटभर मीठ घालून घेते. त्यामुळे केकला छान चव येते. आता हे आपण ह्यामध्ये चाळून घेऊयात. असे हे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेतल्यामुळे केक अगदी हलका होतो आणि स्पॉन्जी होतो. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि ह्यामध्ये लागेल तसं आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून दूध घालायचंय, एकत्र घालायचं नाहीये. आपल्याला घट्टसर असं बॅटर केकचं बनवून घ्यायचं आहे. हळूहळू असं 2-2 चमचे दूध आपण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी ह्यामध्ये दूध घालून ह्याचं असं
घट्टसर बॅटर बनवून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला आता हे बनलेलं केकचं बॅटर आहे ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे, कारण ह्यामध्ये आपण जो रवा घातला आहे तो छान फुलेल आणि त्यामध्ये हे तूप आणि साखर छान मुरेल. जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही, असं रनी कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. एकदा हे छान ढवळून घेते. आणि केक बनवताना महत्त्वाची टिप म्हणजे एकाच दिशेने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, त्यामुळे ह्यामध्ये एअर फॉर्मेशन होतं आणि केक आपला फुलायला मदत होते. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे. आता आपण 15 मिनिटानंतर बघूया. आमच्या व्हिडिओना लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता 15 मिनिटं झाली आहेत. आपण ओपन करून बघूयात. तुम्ही बघू शकता रवा आपला छान फुललाय आणि बॅटर आता थोडं घट्ट झालंय. तर आता आपण ह्यामध्ये थोडं दूध घालून हे बॅटर थोडं पातळ करून घेणार आहोत. पण आपल्याला एकत्र दूध घालायचं नाहीये, थोडं थोडं करून घालायचं. थोडं दूध घालून आधी मी हे छान ढवळून घेते, मग लागलं तर आपण अजून एकदा घालून घेऊ. रवा केक असा मुरवून केला ना की रव्यामध्ये सगळे फ्लेवर्स छान मुरतात. तुम्ही या पद्धतीने रवा केक नक्की बनवून बघा. आता परत एकदा हे आपण छान फेटून घेऊया. आता परत आपण हे छान फेटून घेऊयात. असं छान फेटून घेतलं ना की केक हलका होतो आणि स्पॉन्जी होतो. बघा आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली आहे. असं रनी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपलं बॅटर बनवून तयार आहे. तर मी ह्यातली थोडी तुटी फ्रुटी यात घालून घेते. आपण हे एकदा छान मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये रोस्ट केलेले बदाम आणि काजूही घालू शकता, किंवा असंच काही न घालता केक बनवला तरी छान लागतो. आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण केकमध्ये इनो घालून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडाही घालू शकता. इनो आपण घालणार आहोत, त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे. आपण हा तेलात इनो मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर केकच्या बॅटरमध्ये मिक्स करणार आहोत. असं केल्यामुळे इनोला रिॲक्ट करायला त्याचा टाइम मिळतो जेव्हा आपण केक बेक करतो तेव्हा. जर आपण असाच इनो घातला तर तो टाकल्या फसफसतो आणि त्याचं जे रिॲक्शन असतं ते घडून जातं. पण असं जर तुम्ही तेलात मिक्स करून घातला तर तुमचा केक अगदी व्यवस्थित फुलतो. आता आपण हे केकच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया. आता मी हे इनो आणि तेलाचं जे मिश्रण आहे ते ह्यात घालून घेते. आता आपण ह्यामध्ये इनो आणि तेलाचं मिश्रण घालून घेतलंय, तर आपल्याला हे एका दिशेने असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याला जास्त ढवळायचं नाहीये, फक्त हे सर्व एकजीव करून घ्यायचं. आता हे एकजीव झालेलं आहे, तर आपण हे जो ग्रीस केलेला केक टीन आहे त्यामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहोत. आता आपण हे बॅटर केक टीन मध्ये घालून घेऊयात. आता हे मिश्रण केक टीन मध्ये घालून घेतल्यावर आपल्याला हे असं छान टॅप करून घ्यायचं आहे. त्यामुळे जर एअर बबल असतील तर ते निघून जातात आणि केक व्यवस्थित फुलायला मदत होते. आता मी यावर टुटी फ्रुटी घालून घेते. अशी टुटी फ्रुटी घातली की केक खूप छान दिसतो. आता आपण प्रीहीट करायला जी कढई ठेवली होती त्यामध्ये हा केक टीन असा ठेवून घ्यायचा आहे आणि झाकून 35 मिनिटं स्लो फ्लेमवर आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे. आता आपण 35 मिनिटांनी बघूया. आता आपली 40 मिनिटं झाली आहेत, तर आपण केक ओपन करून बघूयात. तुम्ही बघू शकता आपला केक किती छान दिसतोय आणि सर्व बाजूनी समान असा तो फुलला आहे. आता केक झालाय की नाही हे बघण्यासाठी एक ट्रिक म्हणजे टूथपिक अशी केकच्या सेंटरला खालपर्यंत घालून बघायची. जर टूथपिक अशी क्लिअर आली म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. आता आपण हा केक कढईतून बाहेर काढून घेऊया आणि थोडा थंड करून घेऊया.
आता मी हा केक कढईतून बाहेर काढून घेतलाय. तुम्ही बघू शकता आपला केक किती छान दिसत आहे आणि केकच्या कडा सुटलेल्या आहेत आणि हा केक बेक झाल्यावर खूप छान सुगंधही येत आहे. आता हा केक थंड झाल्यावर आपण मोल्ड बंद बाहेर काढून घेऊया. हा मी 10 मिनिटं थंड करून घेते. आता आपला केक व्यवस्थित गार झाला आहे. आता आपण हा डिमोल्ड करून घेऊया, म्हणजे या केक टीन मधून बाहेर काढून घेऊया. त्याच्या कडा सुटल्या आहेत, पण एकदा सर्व बाजूनी अशी व्यवस्थित सुरी फिरवून घ्यायची, त्यामुळे केक व्यवस्थित बाहेर पडतो. आता आपण ह्याला काढून घेऊया. केक काढून घेऊया. आता ह्यामध्ये मी उलटा करून घेते केक. तुम्ही बघू शकता आपला अगदी व्यवस्थित केक डिमोल्ड झाला आहे आणि रंगही केकला खूप छान आला आहे. जो पार्चमेंट पेपर आहे तो मी आधी काढून घेते. तुम्ही बघू शकता मस्त असा रवा केक आपला बनून तयार आहे. आता मी तुम्हाला हा कापून दाखवते. आता आपण कापून बघूया. बघा अगदी अलगद असा आपला केक कट होतोय. अतिशय मस्त असा मऊ झालेला आहे आणि मी तुम्हाला याची स्लाइस कापून दाखवते. बघा अगदी छान असा कट होतोय आणि केकला खूप छान रंग आलेला आहे. बघा केकला छान जाळी पडली आहे आणि आपला केक असा एकदम स्पंजी आपला रवा केक बनून तयार आहे. आता मी ह्या सर्व केकच्या स्लाइस कापते. अशा प्रकारे परफेक्ट असा रवा केक बनून तयार आहे आणि आता ह्याच्या मी सर्व स्लाइस कापून घेतले आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता. बघा किती छान दिसतोय रवा केक. तुम्हालाही खावासा वाटतोय ना, तर ही रेसिपी वापरून तुम्ही अशा पद्धतीने रवा केक नक्की बनवा. तुम्हाला आवडेल आणि घरातही सर्वांना आवडेल. तुम्ही हा केक क्रिसमसला लहान मुलांना खाण्यासाठी, टी टाइम केक म्हणून खाण्यासाठी बनवू शकता. हा केक खायला खूप छान लागतो आणि सर्वांनाच रवा केक खूप आवडतो. आणि अशा प्रकारे हा रवा केक बनवल्यानंतर तो कसा बनला होता आणि घरात सगळ्यांना आवडला ना, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ही रेसिपी कशी वाटली तेही आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मस्त असा स्पॉन्जी सर्वांचा आवडता रवा केक तुम्ही पण बनवा, खा, खाऊ घाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब करा.